महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 3 पासून 77 पर्यंत भारतीय जनता पार्टीचे आमदार जेव्हा जिंकून आले, निवडणुकीच्या नंतर जो अत्याचार करण्यात आला, अनेकांचे बळी घेण्यात आले, अनेकांवरती महिलांवरती अत्याचार करण्यात आले, या सर्व गोष्टी संपूर्ण देशभरात सगळ्यांना माहीत आहे. परंतु तरीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या सर्व अत्याचाराच्या विरोधात सुद्धा राष्ट्रीयत्वाचा धागा धरून या ठिकाणी टिकून राहिला आणि त्यांनी आज ताकदीने विजय मिळवला आहे. खरं तर शिशुपालाचे 100 अपराध ज्यावेळेला पूर्ण झाले त्यावेळेला त्याच्यावरती सुद्धा त्याला दंड मिळाला आहे. हा गेल्या वर्षाचा असणारा इतिहास तुम्हाला माहित आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते 100 अपराधापेक्षा जास्त अपराध झाले होते आणि ते त्याला दंड म्हणून आज 2/3 मेजॉरिटीने इथल्या असणाऱ्या नागरिकांनी पूर्ण आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आसाम असेल किंवा पश्चिम बंगाल असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये जो विजय आहे, हा विजय हा भारतातील असणारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल असणारी आत्मीयता, डेव्हलपमेंट बद्दल त्यांनी केलेली कामं, आदरणीय अमित भाई यांची असणारी प्रत्येक राज्यामध्ये घुसखोर आणि घुसखोरांच्या विरोधात केल्या गेलेल्या कारवाई असतील, या सर्व गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशातील असणाऱ्या देशवासियांनी आज भारतीय जनता पार्टीला एक घवघवीत यश दिले.